3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात कॅन्डल मार्च। शेकडो महिला, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी। मुलींवरील अत्याचार थांबवा, न्याय द्या अशा घोषणा। 3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश। गेट तोडत संतप्त आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला, याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। मनसे नेते गजानन काळेंची टीका। ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। तपोवनमधील वृक्षतोडीबाबतची घटना दुर्दैवी। माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा। एक जरी झाड तोडलं तर 100 लोक मरायला तयार। अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा। कल्याणमध्ये ऍसिडिटीच्या गोळ्यांमध्ये अळ्या निघाल्याची घटना। महिला रुग्ण हादरली। डॉक्टरही थक्क। औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनीविरोधात कारवाईची मागणी। $252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला मुंबई पोलिसांकडून समन्स। सिद्धांत कपूरला मंगळवारी तर ऑरीला बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स। साताऱ्याच्या म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा। गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत भाविकांचा रथोत्सवात सहभाग। आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून भाविकांची उपस्थिती।